Good morning, student. Today we see this next points of incorporation of a company. Depending upon the objects of the company, scale of operation, amount of capital needed, etc., the promoter decide whenever to form a public company or private company. आता कंपनीची नोंदणी अवस्था आहे ती नोंदणी अवस्था कशा पद्धतीने केली जाते म्हणजे कंपनी आपण स्थापन करायचं ठरवलं की त्यानंतर तिची नोंदणी ही सुरुवात असते. माझं नोंदणी कशा पद्धतीने करायची ते आपण पाहतोय. मग त्याचे जे काही पॉईंट सांगितले त्यामध्ये फर्स्ट पॉईंट सांगितलेला आहे ऑब्टेन डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट, in short DSC. So digital signature certificate is needed for person authorized to sign documents for e-filing. So promoters and the proposed first directors need to obtain a DSC by applying to the certified authority. ही डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळवणे म्हणजे नक्की काय की इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर केल्या जाणाऱ्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याचा अधिकार असणाऱ्या व्यक्तींसाठी डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र घ्यावे लागते. डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रासाठी प्रवर्तक व कंपनीचे प्रस्तावित पहिले संचालक यांना प्रमाणित अधिकाऱ्यांकडून अर्ज करावा लागतो. ही जी डिजिटल स्वाक्षरी आहे ती डिजिटल स्वाक्षरी जी काय आपण इलेक्ट्रॉनिक जे डॉक्युमेंट्स घेतो त्याच्यावरती ई स्वाक्षरी उमटवलेली असते त्यालाच DSC असं म्हटलं जातं. ही स्वाक्षरी डायरेक्ट कम्प्युटर प्रिंटेड डायरेक्ट असते त्यामुळे ती त्या व्यक्तीला स्वतः ते सही करायची गरज नसते. नेक्स्ट पॉईंट नंबर सेकंड, रजिस्टर DSC in the name of the directors with MCA. After obtaining the DSC in the name of the with promoters or directors, the DSC has to be registered with the MCA. MCA maintains the details of every directors including their DIN, personal detail, etc. सेकंड पॉईंट सांगितलं की संचालकांचे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रातील नाव MCAकडे पाठवणे. तर संचालकांच्या नावे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याची नोंद ही MCAकडे करणे आवश्यक आहे. तर MCA प्रत्येक संचालकांचा ओळख क्रमांक त्याला DIN म्हटलं तर वैयक्तिक माहिती इत्यादी तपशिलाची काय करत असतो नोंद ठेवत असतो. आता MCA म्हणजेच काय की मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, कंपनी व्यवहार मंत्रालय त्याला असं म्हटलं तर हे कंपनी कायदा 2013च्या प्रशासकीय अंमलबजावणीवर देखरेख ठेवत असतो. जी कंपनीची जी काय त्याला डिजिटल स्वाक्षरी मिळणार आहे ती डिजिटल स्वाक्षरी देण्याचं काम हे कोण करत असतं MCA करत असतो, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स करत असतं. त्याची नोंद म्हणजे ह्या कंपनीची पूर्ण नोंद वैयक्तिक माहिती आणि त्याचा ओळख क्रमांक याची डिटेल ही MCAकडे ठेवली जाते. नेक्स्ट पॉईंट थर्ड, ऑब्टेन डायरेक्टर्स आयडेंटिफिकेशन नंबर. ऑब्टेन डायरेक्टर्स आयडेंटिफिकेशन नंबर त्याला DIN असं म्हटलं जातं. द प्रपोज फर्स्ट डायरेक्टर्स ऑफ द प्रपोज कंपनी हू डू नॉट हॅव DIN have to apply for DIN in electronic form SPIC 32 at the time of incorporation. A person to be obtained as a director must have a DIN. थर्ड स्टेप सांगितले की संचालक ओळख क्रमांक मिळवणं. आता DIN त्याला असं म्हटलं जातं की संचालकांचा तो ओळख क्रमांक मिळवणं फार गरजेचं आहे. प्रस्तावित कंपनीच्या प्रथम संचालकांपैकी ज्या संचालकांकडे संचालक ओळख क्रमांक DIN नाही अशा संचालकांना कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या पोर्टलवरून केंद्र सरकारकडे संचालक ओळख क्रमांकासाठी SPIC 32 फॉर्ममध्ये अर्ज करावा लागतो. हा फॉर्म नंबर आहे SPIC 32. या फॉर्मनुसार तो DIN नंबर त्यांना मिळवता येतो. म्हणजे DIN नंबरसाठी SPIC 32 हा फॉर्म त्यांनी फिलअप करणं फार गरजेचं आहे. तो फॉर्म भरल्यानंतरच त्यांना DIN नंबर काय केला तर प्राप्त होतो. नेक्स्ट नंबर 4 सांगितलं आहे अप्लाय फॉर रिझर्वेशन ऑफ नेम. The promoters have to get the proposed name of the company approved by the Central Register Center CRC by filing from RUN means Reserve Unique Name along with the prescribed fees through MCA portal. So this
websites of www.mca.gov.in. चौथा जो पॉईंट सांगितलं की कंपनीचे नाव आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव सादर करणे, म्हणजे कंपनी कोणतं नाव ठेवणार आहे ते नाव ठेवण्यासाठी आरक्षण तयार करणं. प्रस्तावित कंपनीचे नाव निश्चित करण्यासाठी प्रवर्तक RUN मीन्स रिझर्व्ह युनिक नेम फॉर्ममध्ये भरून MCA पोर्टलवरून केंद्रीय नोंदणी केंद्राकडे CRC विहित शुल्कासहित पाठवतात. त्यासाठी ती वेबसाईट दिली की त्या वेबसाईटवरून कंपनीचं नाव कोणतं ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे कंपनीची नोंदणी करत असताना कंपनीचं नावही आधी आपल्याला ठरवावं लागतं की कोणतं नाव ठेवायचं आहे. तर त्या नावाची नोंदणी आपल्याला या वेबसाईटवरून करून घ्यायची आहे. नेक्स्ट वन ऑफ नंबर 5 फायनलाइज मेमोरँडम ऑफ असोसिएशन and articles of association. Two important documents, the memorandum and articles of association, have to be submitted along with the application of incorporation of a company. This document contains legal and technical information related to objectives of company and regulation for operation of company pursuant of company law. Hence, the promoter take the help of professional like a company secretary, legal experts, accountants, etc. to finalize the draft memorandum and articles of association. नंबर 5 सांगितलेलं आहे की घटनापत्र नियमावली तयार करणं, की त्याची हे दोन महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. कंपनी नोंदणीसाठी घटनापत्रक व नियमावली दोन महत्त्वाचे दस्तऐवज असून कंपनी नोंदणीसाठी हे दस्तऐवज सादर करणं गरजेचं आहे. या दस्तऐवजांमध्ये कंपनीच्या उद्दिष्टांशी निगडीत कायदेशीर व तांत्रिक बाबींचा समावेश केला जातो. त्याचबरोबर कंपनीने कोणकोणते नियम घालून दिलेले आहेत त्याचा उल्लेख केलेला असतो. प्रवर्तक घटनापत्रक व नियमावली तयार करण्यासाठी कंपनी सचिव, कायदेशीर तज्ज्ञ व इत्यादी व्यक्तींची मदत घेऊन हे दस्तऐवज तयार केले जातात. नेक्स्ट वन नंबर 6 सिग्निंग, स्टॅम्पिंग अँड डेटिंग of memorandum and articles of association. So which of the signing of this and which of the stamping and this dating? The memorandum of association and articles of association must be signed by each subscriber to the memorandum and shall add this name, descriptions, address, occupation, etc. in the presence of at least one witness who shall attest the signature and likewise sign and add his name, description, address, occupations, etc. 6वा मुद्दा फार गरजेचा आहे की घटनापत्रक व नियमावलीवरील सही, मुद्रांक आणि दिनांक निश्चित करणं. कंपनीच्या घटनापत्रकावर सह्या देणाऱ्या व्यक्तींनी स्वहस्ताक्षरात स्वतःचे नाव, पत्ता, हुद्दा व व्यवसाय लिहून एका साक्षीदारासमोर सही करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर साक्षीदाराचेही नाव, पत्ता, हुद्दा, व्यवसाय लिहून सही करणं अपेक्षित आहे. म्हणजे घटनापत्रक सादर करत असताना या घटनापत्रकाला कायदेशीर अस्तित्व निर्माण होण्यासाठी त्याच्यावरती सह्या करणाऱ्या व्यक्तींच्या स्वतःचं नाव, पत्ता, हुद्दा, व्यवसाय इत्यादी गोष्टींचा उल्लेख असणं फार गरजेचं आहे. आणि नेक्स्ट 7 स्टेप सांगितलेले, preparing other necessary documents needed for incorporating a company. So this number 1, consent of directors. A list of persons who have agreed to be the first directors along with their written consent should be prepared. Their personal details, DIN, proof of identity, interest in other firms or companies, etc. should be included in the list. The required written consent should be in prescribed form as per Companies Act 2013. 7 सांगितलं की कंपनी नोंदणीसाठी इतर महत्त्वाचे काही कागदपत्र जमा करणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिलं सांगितलेलं आहे संचालकांचे संमतीपत्र, द कॉन्सेंट ऑफ डायरेक्टर्स. आता संमतीपत्रामध्ये काय काय येतं की ज्या व्यक्तींनी प्रथम संचालक म्हणून काम करण्याचे निश्चित केले आहे अशा संचालकांना लेखी संमतीपत्र द्यावे लागते. अशा संचालकांची यादी केली जाते. त्यामध्ये त्यांची वैयक्तिक माहिती, त्यांचा DIN नंबर
इतर कंपन्यांमध्ये असणाऱ्या लाभाच्या पदांसंबंधी लेखी खुलासा इत्यादी गोष्टींचा समावेश करून ते संमतीपत्र कंपनी कायदा 2013 प्रमाणे निर्देशित नमुन्यामध्ये भरणं गरजेचं आहे. सेकंड पॉईंट त्याच्यामध्येच डिटेल्स ऑफ मॅनेजर, सेक्रेटरी एक्सेट्रा. If the Articles of Association names a person who will be the managers, secretary, etc., particulars of such person should also be prepared for filing of this purpose. त्याच्यामध्ये व्यवस्थापक, चिटणीस इत्यादींची माहिती भरणं. कंपनीच्या नियमावलीवर सही करणारे जे काही व्यवस्थापक आहेत, चिटणीस आहे, इत्यादींची विषयी माहिती प्रस्ताव सादर करण्यासाठी गरजेची आहे. नेक्स्ट नंबर थर्ड, declaration by subscribers to the memorandums and first directors. A declaration should be taken from each subscriber to the memorandum of association and every person named as first directors in the articles of association that he is not convicted of any of funds in connection with promotions, formation or management of any company, and he has not been found guilty of any fraud or dishonesty or breach of any duty to any company during the preceding 5 years. घटनापत्रक स्वाक्षरी करणारे व्यक्ती व प्रथम संचालकांचे घोषणापत्र हे फार गरजेचं आहे. घटनापत्रकावर सही करणारे व्यक्ती आणि नियमावलीतील नमूद केलेल्या प्रत्येक पहिल्या संचालकांच्या मागील 5 वर्षात ते कोणत्याही कंपनीच्या प्रवर्तन, स्थापना किंवा व्यवस्थापनासंदर्भात दोषी न ठरल्याबाबतचे घोषणापत्र घ्यावे लागते. ज्या घटनापत्रकावर जी काही सही करणार आहे व्यक्ती, ती सही करणारी व्यक्ती ही आधी कुठल्याही कंपनीच्या म्हणजे इतर कुठल्याही कंपनीच्या संदर्भात ही दोषी नाही या संदर्भातलं घोषणापत्र लिहून त्यांनी ते सादर करायचं आहे. नेक्स्ट वन नंबर 8, द स्टेप्स ऑफ ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन अँड नोटीस ऑफ रजिस्टर ऑफिस ॲड्रेस. At the time of incorporation, if the proposed company has not decided its location of registered at the time of incorporation, if the proposed company has not decided its location of registered office, the promoters have to give an address for communication. As per the Companies Act 2013, a company required to have a registered office within 30 days of incorporation. 8 नंबर सांगितलं की पत्त्यासंबंधी सूचना दाखल करणं. नोंदणीवेळी प्रस्तावित कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता निश्चित नसल्यास प्रवर्तक संदेश वहनासाठी कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे पत्त्यासंबंधी सूचना देतो. कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीच्या नोंदणीनंतर 30 दिवसांच्या आत नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्याची सूचना देणे गरजेचं आहे. हा 8वा पॉईंट्स आहे. नेक्स्ट नंबर 9, obtain a statutory declaration form. In 1, an advocate practicing company secretary, a cost accounts or chartered accountant who is engaged in the formation of the companies. वैधानिक घोषणापत्र. त्यामध्ये पहिलं सांगितलं की कंपनीच्या स्थापनेसंबंधी जे काही ॲडव्होकेट आहेत, कंपनी चिटणीस, कॉस्ट अकाउंट आहेत किंवा चार्टर्ड अकाउंट आहे यांनी काय करायचं आहे ते घोषणापत्र सादर करायचं आहे. सेकंड सांगितलं पर्सन नेम इन द आर्टिकल्स ऑफ असोसिएशन ॲज अ डायरेक्टर्स, मॅनेजर्स ऑर सेक्रेटरी स्टेटिंग दॅट ऑल रिक्वायरमेंट्स रिलेटेड टू इनकॉर्पोरेशन हॅज बीन कम्प्लायड विथ. त्याचबरोबर अजून कोणी तर नियमावलीत नोंद असलेले संचालक, व्यवस्थापक किंवा चिटणीस यांनी कंपनी नोंदणीसंबंधी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्याचे घोषणापत्र द्यायचे आहे. सगळ्यांनी घोषणापत्र सादर करायचे आहेत. आणि लास्ट नंबर 10, प्रोसिजर ऑफ फायलिंग ऑफ ॲप्लिकेशन अँड डॉक्युमेंट्स फॉर इनकॉर्पोरेशन ऑफ ए कंपनी. After all the documents are prepared, the promoters have to submit an application to the Register of Companies in the prescribed form along with all the necessary documents and the prescribed fees for incorporation. शेवटची स्टेप सांगितली कंपनी नोंदणीसाठी प्रस्ताव व दस्तऐवज सादर करणं. कंपनी नोंदणीसाठी सर्व दस्तऐवज तयार झाल्यानंतर
प्रवर्तकांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव अर्ज व शुल्क भरून कंपनी नोंदणी कार्यालयात काय करायचे, सादर करायची आहे. अशी एकूण ही 10 स्टेप सांगितले आहे की कंपनीची नोंदणी करत असताना ह्या 10ही स्टेप पूर्ण झाल्यानंतरच खऱ्या अर्थानं काय होते, कंपनीची नोंदणी होते. आणि ते नोंदणी झाल्यानंतरला कंपनीची जी पुढची कामकाज पद्धती आहे, ते पुढची कामकाज पद्धती काय होते, सुरळीतपणे चालू होते. थँक्यू.